गुलवी आणि गोवे संघाचा पाटील. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून गेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केले जाते. निर्धावचे होते सांगता पूर्णपणे बांधून ठेवलेल्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं उल्हासने मात्र उल्हासदायक गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्या बात आहे या ठिकाणी. आणि आपण पाहतोय एकच धाव दिली जाते, घेतली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला पहिला षटक आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला एक विकेट प्राप्त झालं होतं. यावेळेस पाहतोय इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र फरार होतोय सीमा पार. चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा कोबरा आणि छोटा कोबरा दोन्ही एकत्र डान्स पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. या ठिकाणी दिलीप येते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया सरसावताई गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चांगला फटका आहे. 20 सेफ मध्ये खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं पंबलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आगाज केला गेला आहे आणि सुरुवात ही चांगली केली गेली. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली आणि लगेच दुसरी धाव कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात या फॉर्मेट मध्ये. यश कधी शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपणार नसतं. महत्वाचा असतो तो फक्त आपला आत्मविश्वास आणि आत्मविश्वास या दोन्ही संघांकडे भरपूर आहे. आपण पाहतोय आतापर्यंत बॅलन्सिंग सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहिलं जाते. पंचांच्या माध्यमातून पाहू शकता बैठकच्या स्वरूपाने दिला जातो लेग बायचा इशारा. जसं पैशांची कमाई होत चाललेली तसं मात्र रंगामध्ये ढंगामध्ये भाऊ पाटील पाहायला मिळते. या स्पर्धेच्या समाप्ती होईपर्यंत 10,000 रुपयाचं कलेक्शन निश्चित होईल. एक आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आमच्यासाठी की आम्हालाही त्याच्यामध्ये सामील केलेलं आहे. यस आम्ही कशाला गोंगाट घालू मग. यावेळेस क्या बात आहे. फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपात. यस यावेळेस पाहतोय आपण धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 10 धावा. विनोद येते नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डावाला सावरण्यासाठी आवरण्यासाठी कुठेतरी धावा धापलकावरती कमी आहेत. विनोद मात्र काय करेल पाहूया. दिलीप डन होतोय. पहिला चेंडू फुलटॉस खेळून काढलेला ऑन साइडला. निकेश आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये.
आता मात्र पाहतोय 11 या धावसंख्येवरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. आत्मविश्वासाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते दिलीप यांच्या माध्यमातून. नेहमी म्हटले जाते की आत्मविश्वासाने केलेला कार्याला नेहमीच कोणत्याही संकटाची भीती वाटत नाहीये. भला मोठा संघ आहे, संकट निश्चित समोर आहे, परंतु भीती नाहीये मनामध्ये, कारण आत्मविश्वास आहे. परंतु इथं आत्मविश्वास चिडत असताना इथं बिग हिट मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. ढंगामध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चित ओल्डी गोल्डी क्रिकेट आहे आणि जेव्हा तुम्ही ओल्डी गोल्डी सॉन्ग लावाल ना तर निश्चितच या मंडळीला खूप आनंद होतोय. डाकचिक डाकचिक जमत नाहीये, शांत असेल तर खूप एन्जॉय केलं जाते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पाहतो विषप मध्ये पुन्हा एकदा खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. फिक्की मात्र चांगली झालेली आहे. क्या बात आहे, एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. बॅक टू बॅक चांगली कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी ही दिलीप यांची. आपण पाहतोय धावसंख्येने आकार मिळतो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 अंकावरती. एक गडी बाद केलं आणि 11 धावा या ठिकाणी खर्च केले गेले आहेत. पाहूया आता मात्र या 2 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा कुठनं गरजेचं आहे, त्या धावा येतील का पाहूया आपण. प्रेमनाथ गुलवी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातोय. आमचे परम मित्र आहेत, शाळेतील पार्टनर. एका बेंचवरती आम्ही बसायचोय आणि एका खेळामध्ये तो खेळतोय, मी कॉमेंट्री करतोय, खूप आनंद वाटतोय. क्या बात आहे. प्रत्येकाचं इथं मनोरंजन केलं जाते आणि प्रत्येकाचा मान सन्मान केला जाते. पंच डान्स करतायत त्यांच्यावरती पारितोषिक लागले जाते. इथं पाहतो आपण मोठा कोबरा छोटा कोबरा डान्स केला जाते, त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलं आहे. पवन गुलवी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. शंकर गुलवी खुश आहेत, घर बसल्या आनंद घेतात सामन्याचा. यावेळेस पाहू शकता आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे. इथेही एक धाव घेतली जाते, मोठा फटका लागू देत नाही. ते एक चांगली जमेची बाजू आहे, प्रयत्न चालू आहे. जे संघ आपण पाहतो या फॉर्मॅट मध्ये 80च्या घरामध्ये धावा बनवत आहेत, परंतु बेस्ट वर्ष जेव्हा बेस्ट होते ना त्यावेळेस जी परिस्थिती मैदानामध्ये होते ती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र चांगला फटका आहे, गॅप मध्ये जाईल का, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथं मात्र पाहतोय आपण दुसऱ्या धावीची मागणी तसा पुरवठा. 2 धावा कंप्लीट, 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 21 धावा लागले आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं आणि 3ऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या पाहिली तर 21 अंकावरती. राजेंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र चांगला फटका आहे, निकेश आहे त्या ठिकाणी. मनस्थिती मात्र द्विधा अवस्थेमध्ये पाहायला मिळाली. चौकार बजाव. यस, मॅच वरती लक्ष असू द्या. गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस चपल झाले होते, क्रॉस झाले होते, जागा बनवली होती स्क्वेअर लेग क्लिअर करण्यासाठी, परंतु असफल निर्धावच्या स्वरूपाने हा चेंडू हाताला जातोय. धावसंख्या स्थिर आहे, ते म्हणजे पाहू शकता आपण 25 अंकावरती. या चौकाराने मी तर म्हणेन की या स्कोर कार्ड मध्ये संजीवनी भरलेली आहे. धावा खूप
कमी होत्या, परंतु आता मात्र धावा चांगल्या लागल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय, उंची जास्त लांबी गाठेल का? आणि यस, या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज या ठिकाणी फेल ठरतोय. कोबरा गँग, आपल्याला लिंबोली संघाकडून पैसे आले. फलंदाज बाद झाला, आपण नाचायचं नाही. हा कोबरा, लक्षात ठेवा. पैसे परत घेतील. चला, वलूया खेळाकडे आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नवीन फलंदाज हेमंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मात्र अतिशय वेगाने बॅग फिरवली होती, संपर्क नाहीये, निर्धावचे होते सांगता. एक चांगला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी प्रस्थापित करत असताना पाहायला मिळते. राजेंद्र 7 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर खर्च केल्या, एक गडी बाद केलं. पहिल्या ओव्हरमध्ये उल्हास याने सुद्धा 7 धावा खर्च केल्या होत्या, एक गडी बाद केलं होतं. आणि दुसरं षटक 11 धावांचं, एक गडी बाद. इथं मात्र शेवटचं षटक आहे अंतिम काही करण्यासाठी. तसेच आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी अतोनात मेहनत घेणारे तुम्हा सर्वांचे लाडके गणेशदादा ठाकरे यांच्याकडून सुद्धा कोबरा गँग साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. या व्यासपीठावर या, पैसे घ्या ना, लगेच खाली उतरा. नंतर या मॅच संपल्यानंतर या आणि घेऊन जा. 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपू द्या, तुम्हाला लगेच बक्षीस देतो. 2 मिनिट थांबा. यस, पवन गुल्ली यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाने, गणेशजी ठाकरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच चांगला व्यक्तिमत्व आहे. सुनील आहे. आता मात्र पाहतोय स्ट्राईक वरती सर्वच्या सर्व चेंडू याच खेळाडूला खेळून काढावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. पाहूया. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका आहे गॅप मध्ये. क्या बात आहे. चेंडू मात्र सीमापार चौकार. पांडुरंगजी कोणकर साहेबांचा ह्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपल्याही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत असताना पाहतोय आपण प्रमोदजी भोईर, गणेशजी ठाकरे यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते असे दत्तात्रय सुतार साहेब. या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली. क्या बात आहे. धावा बनत नव्हत्या, या ठिकाणी धावा बनायला लागल्या. त्याच ठिकाणी आपण पाहतोय जीवनदानी दिले जाते. 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजून 4 चेंडूंचा खेळ आहे. 4 मध्ये 2 आले तर निश्चितच कुठेतरी फाईट स्कोर पाहायला मिळेल. आणि एजी स्पोर्ट निंबोली संघाची गोलंदाजी ही घातक आहे. 40+ धावसंख्या जर धावफलकावरती जमली तर एक चांगली फाईट स्कोर मॅच पाहायला मिळेल. फुल टॉस अँड फुल टॉस वसूल केला जाईल का? नाहीये. कमजोर फटका, ताकद कमी, टायमिंगचा अभाव, शॉट सिलेक्शन चुकीचं, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
या वेळेस पाहतो मी टाइम फटका झालेला आहे आणि जेलच्या स्वरूपात मनोज ही बाद होतोय. आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा विकेट. ठिकाणी फलंदाजीसाठी प्रेमनाथ गुलवी. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 31-31. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचत नाहीये. पायांची हालचाल नाहीये. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागेल तेव्हा कुठेतरी स्पर्श होईल बॅटला. या इनिंग मधील शेवटचा चेंडू इथं मात्र पाहायला मिळते. सावधगिरी वापरली असती तर लागला असेल बघा. भाऊ सर जास्त उन्हात थांबू नका, बाहेर या जरा. म्हणजे रंगावरती आपल्या जरा फरक पडेल. भगवंताने खूप चांगला रंग दिलाय, गॅरंटेड. कलर काय तर पैसा वापस. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. दगरा फेकल्या जातील, लक्षात ठेवा. आपल्याला मेसेज केला पाहिजे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षक लावून घ्या. एजी स्पोर्ट निंबोली प्लीज. चला लगेच आपण क्षेत्ररक्षक लावून घ्या. अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायची आहे. ही मॅच सोडून पिंपलघर संघ आपण ही तयारी लागा. वॉर्मअप करा जरा. सुस्ती आले असेल. काल बघितलं तर पहिल्या गटामधून बीबी स्पोर्ट इताडे निघाले होते. त्यांना पण सांगितलं घरी जाऊ नका. सर्वच्या सर्व घरी गेले आणि भरपूर जेवून आले आणि मग पाणी पाणी. तसं तुम्ही आता थोडंसं वॉर्मअप करा. सकाळच्या सत्रात चांगला खेळ त्यांचाही पाहायला मिळाला. आता मात्र ह्या मॅच मध्ये कोण विजेता होतं हे पाहण्यासारखं राहील. हॅलो
आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 35 धावा धावफलकावरती जमा केल्या. 36 धावांचं लक्ष्य आहे. जय हनुमान गोवे संघासमोर कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया कालीराम केनीसर यांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला जय हनुमान गोवे तर दुसऱ्या बाजूला एजी स्पोर्ट निंबवली. या सामन्यातून विजेता आणि गावदेवी पिंपळघर नक्कीच आज या स्पर्धेसाठी प्रमोददादा भोईर आहेत आपले लॉट कमिटी मेंबर आणि गणेश ठाकरे यांनी आज या स्पर्धेला इथे आपली उपस्थिती दिलेली आहे. भाऊ पाटील सर बघा गणेश ठाकरे यांच्याकडून तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. जर आपण डोक्यावर डोकाखाली पाय वरती करून इशारा केला वाईटचा तर 1000 6800 झालेत. 7800 व्हायला टाइम नाहीये. हा सराव करा. सामना सुरू होण्याआधी जरा सराव करा. यस करतील भाऊ सर करतील. सुनील म्हात्रे सर करणार कधी. 6800 मिळालेत. भागीले कमी होतील चालेल नक्कीच. खरं तर प्रमोददादा भोईर भाऊ सरांची बोनी संजयभाई म्हात्रे साहेबांनी केलेली आहे. वरालदेवी चषकामध्ये पहिलं बक्षीस आपले सन्निर्वाचित अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांनी भाऊ सरांना दिलेलं आहे. त्यानंतर मंगेशदादा भोईर असतील, किरण पाटील, तानाजी पाटील आणि त्यानंतर काल देखील आपण पाहिलं कैलास मडवी, आज संतोष जोशी आणि विलास पाटील सरांनी आतापर्यंत पारितोषिक दिलेले आहेत. किरण पाटील देखील पंचगिरी करून ते करावं लागेल. नाही भाऊ चांगले पंच आहेत, सुरेश घरत चांगले पंच आहेत, सुनील म्हात्रे सर चांगले पंच आहेत. सध्या पैसे भरपूर आहेत. भाऊ सर पाकिट यूज करायला लागलेत. प्रमोददादा बघा पाकिट लावलंय कमरेला. आपण पिकनिकला जाताना लावतोय तसा पाकिट ठेवलाय आता पैसे ठेवायसाठी. इथे पहिला चेंडू टर्न केलाय विजय पाटीलचे. या स्पर्धेतून नक्कीच हे पहिले धावा असतील कारण की पहिल्या सामन्यातून 0वर बाद झाले होते. इथे तिसरीचा चांगला प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. विजय पाटील जय हनुमान गोवे संघाचे एक संघनायक म्हणून आपण त्यांना पाहतोय. बघूया या सामन्यातून विजेता आणि गावदेवी पिंपळघर. वेलकम सोमनाथ भाऊ. चला जरा स्पीडअप करा. अधिक वेळ घेऊ नका. अजून आपल्याला हा सामना सोडला तर 2 सामने खेळवायचे आहेत आणि वेळ झालेली आहे 3:52 झालेले आहेत. या सामन्यानंतर अजून 2 सामने आजच्या गटातून अंतिम आणि एक स्पर्धेचा पहिला सेमी फायनल असे 2 महत्वाचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. विजय गुलवी नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय नानकर संघाच्या वतीनं. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चे पहिले अध्यक्ष शरद जे भोईर साहेब सध्या प्रयागराज कुंभमेला इथून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला तसेच या स्पर्धेमध्ये आज खेळणाऱ्या या दोन्ही संघांना आणि खास करून पंच भाऊ पाटील सरांना शुभेच्छा पाठवल्यात. वा क्या बात आहे. भाऊ पाटील सर आता प्रयाग राजला देखील पोहोचलेत. आमचे काही मित्र थायलंड टूरवर आहेत. त्यांनी देखील आम्हाला कॉल मेसेज केलाय की चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय. धन्यवाद. कैलास नाईक आम्हाला जोडलेत.
नक्कीच कैलास नाईक जादूगार म्हणून या नावाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ओळख मिळवली असे उत्कृष्ट क्रिकेटर कैलास नाईक देखील आम्हाला जोडलेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाला शुभेच्छा दिल्यात तसेच दोन्ही संघांना देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले. नक्कीच भाऊ पाटील सरांसाठी खूप कॉल मेसेज आम्हाला येत आहेत. अगदी भाऊ पाटील यांची आता चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद. इथे हा फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सेफ फटका खेळलाय आणि अगदी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या झोलीमध्ये अडकलाय. फलंदाज बाद. उद्या ग्रुप नंबर सी अर्थात आपण तिसऱ्या दिवसामध्ये असणार आहोत आणि उद्याचा पहिला सामना असेल स्टार 11 लोणार आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. दुसरा सामना असेल गावदेवी वेहिले आणि जय हनुमान भावाळे. त्यानंतर न्यू मिलन पायगाव आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली आणि गावदेवी पूर्णा आणि बंद्रा मारुती काल्हेर. उद्या 8 संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सर्व संघांनी वेळेवर या. कोणी लाईव्ह मॅच बघून येऊ नका. जी आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या लॉटवर पोहोचायचं आहे. धन्यवाद. इथे चेंडूला निकेशनं शॉर्ट टर्नमॅन रिझन मध्ये खेळून काढलाय. मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू यांनी तब्बल 22 धावांचं योगदान दिलं होतं. 8 चेंडू मध्ये 22 त्यामध्ये 4 चौकार देखील त्यांनी ठोकले होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागले 13 आणि एकूण बनवायचे 36. आता 18 मध्ये 23. 18 चेंडू मध्ये 23 चं लक्ष उरलेलं आहे. नक्कीच इथे एजी स्पोर्ट निंबोली संघासाठी हा सामना जर बनवायचा असेल तर डॉट आणि विकेट घ्यावे लागतील. कारण की 18 मध्ये 23 गोवे संघासमोर हा आकडा काहीसा कमी वाटतोय. कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये बंडू पाटील याचं येणं बाकी आहे. विजयजी कोणकर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. या आपण मान्यवर कक्षामध्ये विजयजी कोणकर, माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या वतीनं आणि गावदेवी स्पोर्ट नानकर 40+ संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज विनोद. 18 मध्ये 23 रोखायचे आहेत. इथे सुनील गुलवीला थांबवलाय आणि विनोद गुलवीला या मॅच मधून दुसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेलं आहे. सीताराम गुलवी असतील, राम गुलवी यांच्याकडून एजी स्पोर्ट निंबवली संघाला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सीतारामजी गुलवी, राम गुलवी. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनोद ओव्हर द विकेट. पहिला चेंडूचा पिछा केला. इथे सुनील गुलवी चुकलेत, फलंदाज देखील चुकलेत आणि पंच मात्र चुकले नाहीत. वाईटचा इशारा केलाय. वाईट प्लस 22 अशा अतिरिक्त बोनसच्या स्वरूपात 2 धावा. चेंडू 18 आहेत, धावा 2 कमी झालेत. म्हणजे आता 18 मध्ये 21. 18 चेंडू मध्ये 21. जिथे निंबवली संघ या सामन्यातून फलंदाजी करताना कुठेतरी कमी पडलाय. याचं कारण की विजय गुलवी लवकर बाद झाले होते. चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग. अगदी राजू दिलीप पाटील यांचा फटका आपण पाहतोय. नक्कीच मिड विकेट रिझनला चेंडूला स्टॉप केलाय. निकेश आणि दिलीप ही दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर. तर संजय आणि बंडू हे देखील दोन्ही बंधू या संघातून आपण खेळताना पाहतोय. संजय पाटील आणि बंडू पाटील हे देखील सख्खे भाऊ आहेत. हा फटका उडवलाय दिलीप पाटीलला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार DC.
23 झालेत, आता 13 पाहिजेत आणि पुन्हा एकदा फटका उडवलाय मनोहर गुलवी, चुकलेत पवनचे प्रयत्न सफल, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझन मधून सीमा पार, चौकार. ज्यांचं गोलंदाजी युनिट टाईट आहे असा संघ, या संघाने आपल्या गोलंदाजीच्या बलावर कित्येक संघांना पराभूत केलेले आहे. पोगाव इथे स्पर्धा झाली होती, अगदी कमी खेळाडूंना घेऊन संघ उतरलाय आणि त्या स्पर्धेतून देखील त्यांनी 23 धावा डिफेंड केल्या होत्या की जिथे 2 धावेने आता धावसंख्येला चांगली गती मिळालेली आहे. धावसंख्या 29. आता विजयासाठी फक्त 7 धावा आणि 14 चेंडू अजूनही शेष आहेत. सामना जवळजवळ गोवे संघानं आपल्या बाजूने वळवलाय. बघूया पुन्हा एकदा मनोहर गुलवी आणि पवन चांगले प्रयत्न करतात, चांगली फिल्डिंग आता मनोहर गुलवी कडून, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज निकेश चांगल्या टच मध्ये आहे, केलपटवर चांगले धावतायत. नक्कीच बंडू पाटील, विजय पाटील आणि ऑल टीम खुश असेल आज निकेशवर. हा चेंडू अगदी अफवाली दिली होती, लालच दिली होती. दिलीप पाटील आहे ना, विनोद गुलवी ना चेंडूवाला डॉट. 2 ओव्हर, धावा बनलेत 31. आता बनवायचे फक्त 12 मध्ये 5. 12 चेंडू मध्ये 5 आहेत आणि सुनील गुलवीनं चेंडू स्वतःच्या हातामध्ये ठेवलाय. चला चला स्पीडअप करा जरा. चला पिंपलगर संघाचे संघनायक विलास पाटील आपण या. ज्वाली कामतगार, ज्वाली कामतगार आपण देखील नानकरकडे प्रस्थान करायचंय, कारण की आजच्या गटातून एक शेवटचा सामना आपण या विजेत्या संघाबरोबर यानंतर सुरू करणार आहोत आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल. बघूया आजच्या दिवसातून निंबवली, गोवे की पिंपलघर, कुठला संघ अंतिम विजेता होईल. विजय गुलवी शॉर्ट रनअप ना, सॉरी सुनील गुलवी आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, अगदी 3 ते 4 पावलांचा छोटासा रनअप. सुनील गुलवी संघातील एक सर्वात ताकदवान खेळाडू. एका सिंगलनं धावसंख्या 32 आणि आता फक्त 4 धावा. बॅटची कडा, चेंडू चाललाय अगदी लॉंग स्टॉप, शॉर्ट फायलिंग आणि थर्ड मॅन रिझन मधून हा विजयी चौकार. अभिनंदन.